हळूहळू तो शरीर डॅमेज करतो. बरोबर आहे का? मळ साचलं तर तो का असं मळ नाही निघत, मग तो मांस घेऊन निघतो. आहे का असा अनुभव? मळ म्हणजे किती भयंकर आहे. तर हे आपण शरीराच्या मळाविषयी बोलत आहोत. बुद्ध सांगत आहेत, बाबासाहेब सांगत आहेत चित्ताच्या मळाविषयी. जर चित्त मळाला आपण स्वच्छ नाही केला, आपण शरीराला फार स्वच्छ करतो, घासू घासू धुतो. भांड नाही का, भांड्याला घासावं लागतं ना, जास्त दिवस जर तू पडून राहिलं तर भांड कसं घासतो. जास्त दिवस झाले तर त्याला जोरजोरात घासावं लागतं. आणि जोरजोरात घासलं तर काय होतं, मग त्याचा कलर पण जाते, भांड्याचा कलर जाते, ते रेघा पडतात त्याला. होतं का असं? आणि त्याला रोज रोज दूध बसलं तर तेवढं जोर नाही लागत. तर चित्तमळाच्या गोष्टी ते सांगत आहेत. तर चित्तमळ हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आता मी चित्तमळाविषयी सांगतो. पहिला चित्तमळ सांगितलेला आहे म्हणजे द्वेष. पहिला चित्तमळ काय आहे? द्वेष. याला स्वचित्त बोध, सुबुधीचा हा एक म्हणजे भाषण आहे, पुस्तक पण आहे स्वचित्त बोध. तुम्हाला जिथे कुठे मिळेल तिथे अधम्म काय म्हणतात त्याला, अभिधम्म पीठम इथली ही शिकवण आहे, अभिधम्म पीठकाची. तर सुबुधीने त्याला खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लोअर केलेलं आहे. तिथे मनाची तऱ्हा जी आहे, मनाचे कार्य जे आहे ते कसे आहे त्याविषयी त्यांनी सांगितलं. त्यातला हा एक प्रकरण आहे. तर त्याला म्हटलेला आहे द्वेष. आणि द्वेषचे उपक्लेश आहे, उपअंग आहे द्वेषाचे. आपल्याला द्वेष कसं की एखाद्याला न मारणे एवढं समजतं, पण त्याचे जे प्रश्न असतात किंवा उपपैलू ते फार वेगळे आहेत. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट सांगितलं मनाचं किंवा चित्ताचं. पहिला जे क्लेश आहे म्हणजे क्लेश आहे, द्वेषाचा पहिला क्लेश, त्याला म्हटलेला आहे क्रोध. त्याला काय म्हटलेलं आहे? क्रोध. आता हा क्रोध म्हणजे काय? क्रोध म्हणजे त्याची व्याख्या कशी आहे? क्रोध म्हणजे जो राग, क्षोभ जो केवळ मनात असण्यापुरताच मर्यादित न राहता दुसऱ्याला दुखवण्याच्या विचारात किंवा कृतीत रूपांतर होण्याची अवस्था. काय म्हटलेलं आहे? जेव्हा क्रोध येतो तर तो फक्त मनापुरतं मर्यादित राहत नाही. त्याला कसं ओळखायचं? काहीतरी फेकून मारण्याची इच्छा होते, मारतातही, म्हणजे हात उगारतात. जेव्हा द्वेष येतो हात उगारतात, मारतात, मारू नाही शकत, शिवी देतात. म्हणजे ती अभिव्यक्ती सडन होऊन जाते, काही भान नाही राहत. जेव्हा माणसाच्या मनामध्ये क्रोध निर्माण होतो तर त्याला काही भान राहत नाही की मी काय करतो, सडन कृती. त्याला म्हटलेलं आहे क्रोध. आपण आपल्या अनुभवाला पाहू शकता की आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट नाही आवडली आणि खूप चिडलो तर आपण काय करतो? काहीतरी बोलतो किंवा आपल्यापेक्षा छोटा असेल तर त्याला मारतो, काहीतरी करतो. म्हणजे एकदम क्रोधी जेव्हा मनुष्य होतो तर तो मोठा म्हणजे विचित्र प्रकार असतो. असं म्हणतात की जेव्हा माणसाच्या मनामध्ये क्रोध येतो तर त्याला फक्त आरशाच्या जवळ समोर जाऊन ठेवून द्यायचं, पहा त्याचा चेहरा कसा. आणि जेव्हा क्रोध येतो त्याला कसं ओळखायचं? तर धडकन वाढवतं. जेव्हा क्रोध येतो ना माणसाला तेव्हा काय होतं? त्याचा श्वास जोरजोरात चालू लागतो. होते का असं? एकदम चीड निर्माण झाली, आपल्या आवाक्या पलीकडची चीड झाली, मग काय होतं? आपण स्वतःच म्हणजे एवढे घाबरलेलो असतो की विचारतो, हातपाय असे कापत राहतात, एवढा भयंकर आहे. आणि जर असंच होत राहिलं एखाद्या माणसाच्या सोबत तर त्याला अटॅकही येऊ शकतो. म्हणून हा क्रोध ही पहिली बाब सांगितलेली आहे, म्हणजे द्वेषाचा उपक्लेश. दुसरा आहे संताप. त्याला काय उपनाद पण म्हटलेला आहे, संताप, उपनाद असं पण म्हटलेलं. हा द्वेषाचा दुसरा रूप. याच्यामध्ये काय मोठं इंटरेस्टिंग आहे. संताप म्हणजे सुरुवातीला आलेला राग जो मनात दीर्घकाळ टिकतो. क्रोध आला तर तो काय करतो? टिकून राहतो. जो मनात दीर्घकाळ टिकतो, वाढतो,
त्याला व्यक्त करण्याऐवजी किंवा सोडण्याऐवजी तो मनात बाळगला जातो. उपनाह कसा आहे? आता काही बोलू शकत नाही, काही करू शकत नाही. तो क्रोधाचाच एक भाग आहे, पण तो व्यक्त होत नाही. उपनाह म्हणजे काय? मनातल्या मनात आहे, खतखतत आहे, तो व्यक्त काही होत नाही. आणि केव्हा नाही होत? फालतू मध्ये बापानं मुलाला मार, आता तो बापाला मारणार ना, काही बोलणार ना मुलगा, तो काय करतो मग? तो मनातल्या मनात धरून ठेवतो. हे लक्षात येतं. उपनाद म्हणजे तो व्यक्त करत नाही, तो दिसायला असं दिसेल की याला काही नाही झालेलं, पण मनामध्ये तो दडवून ठेवतो, पकडून घेतो. आणि असं म्हणतात की एखादी नकारात्मकता जर आपल्यामध्ये दडवून ठेवली आपण, तो कुठला स्वरूप धारण करेल याची काही गॅरंटी नाही. म्हणून हा उपना हा दुसरा आहे. ओके. तिसरा त्याला म्हटलेला आहे प्रदास. याची परिभाषा काय आहे? प्रदास म्हणजे दुष्टपणा, सूडबुद्धी किंवा खुनशीपणा, प्रतिघाचे दीर्घकाळ टिकलेले स्थिर स्वरूप. हा प्रदास कसा आहे? सूड घेण्याची भावना. आता सोडून देतो बाबू, नंतर भेट, आता काही नाही करू शकत तुझं. पण मनामध्ये सूड घेण्याची भावना, बदला घेण्याची भावना, त्याला कसं मी याचा म्हणजे काटा काढी, त्या मनातल्या मनात आणि तो वेळ पाहत राहतो, प्रसंग पाहत राहतो, काय करायचं. याला म्हटलेलं आहे सूड घेण्याची भावना म्हणजे प्रदास. आता कशी सूड घेण्याची भावना राहते मनामध्ये, आपण आपल्या गटचर्चेमध्ये करू शकतो की ते भावना कशी असते. सूड घेण्याची जेव्हा बाब येते तर त्याला बदला घेण्याची भावना, सूड काढण्याची भावना, याला म्हटलेलं आहे प्रदास. स्वरूप काय आहे? मनात द्वेष सतत सक्रिय. याचं स्वरूप काय? मनामध्ये सतत द्वेष कार्यरत असतो. तुम्ही जिथे गेला तिथे तो द्वेष तुमच्या सोबतच राहतो, फिरत राहतो. तो दिसला फिरत राहतो, त्याच्याबद्दल ऐकलं पुन्हा त्याच द्वेषामध्ये जातो. तो नाही आहे पण त्याच्याबद्दल ऐकलं आपण, त्याच्या कोणी गोष्टी काढल्या, आपल्या मनात चालू असतो. तर सतत 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 तो सक्रिय राहतो. कठोर बोलणे, भांडणे करणे, इतरांना तो त्रास देण्याची प्रवृत्ती बनते. तर म्हणून हा याला म्हटलेला आहे प्रदास. आणि तिसरा आहे, त्याची परिभाषा काय? जे काही आपल्याकडे नाही, ईर्ष्या, ते दुसऱ्याकडे असताना निर्माण होणारा मानसिक क्लेश, याला ईर्ष्या म्हटले. आपल्याकडे नाही, दुसऱ्याला पाहू पाहू झुर. एखाद्याचा मुलगा सक्सेस झाला, त्याला पाहून झुर. एखाद्याला चांगली नोकरी लागली, त्याला पाहून झुर. त्यांनी एखादी मोठी गाडी घेतली, त्याला पाहून झुर. त्याच्या घर त्यांनी चांगला मोठा बनवलं, त्याला पाहून झुर. ईर्ष्या म्हणजे काही तुझं घेणं देणं नाही आहे. त्यांनी आपल्या मेहनतीने बनवलेला आहे, त्याचा पैसा आहे, तो कसा वापरतो त्याची मर्जी आहे. त्याला दुसऱ्या शब्दात काय म्हणतात इंग्रजीमध्ये? जेलेसी. ईर्ष्या म्हणजे जेलेसी, अननेसेसरी. तो सुखी आहे आणि हा दुखी आहे. म्हणून असं म्हटलेलं आहे की कोणाचं सुख पण तुमचं दुःख बनवून द्या. कोणाचं सुख तो तुमचा दुःख बनवून द्या. ते ईर्ष्येमुळे निर्माण होते. तर म्हणजे स्पर्धा किंवा ईर्ष्या याला आपण पाहिलं पाहिजे मोठ्या विचित्र प्रकारे. आणि त्याचं स्वरूप काय? दुसऱ्याच्या संपत्ती, गुण, प्राप्ती किंवा यशाबद्दल तिरस्कार किंवा द्वेष वाटणे, त्याला कमी लेखण्याची किंवा खाली खेचण्याची इच्छा. त्याच्याविषयी न कळतपणे आपण चुकीच्या गोष्टी बोलत राहतो. एखाद्याने सांगितलं काय चांगला ब्रिलियंट का मुलगा आहे, पण त्याच्या मनात, आपल्या मनामध्ये जर त्याच्याविषयी ईर्ष्या असेल, कायचा हुशार आहे, बंधुता आहे, काही बोलणार त्याच्याविषयी, म्हणजे ते पचतच नाही. त्याच्या चांगलं ऐकणं हे आपल्याला पचत नाही. आणि पाचवा जे आहे ते
विहिंसा, याला म्हटलेलं आहे विहिंसा. आता हा विहिंसा काय आहे? खूप चांगलं त्याची व्याख्या केलेली आहे. इतरांना दुखी पाहून किंवा इतरांना दुःख देऊन आपल्याला आनंद होतो. इतरांना दुःख देऊन आपल्याला मोठा आनंद होतो, ही ती भावना आहे. तो दुखी आहे, त्याला दुखी पाहून आपल्याला आनंद होतो, हे विहिंसा आहे. याच्या जातीयतेचे उदाहरण आपण पाहू शकतो, आजही घडत आहे. भारतामध्ये हे प्रकरण फार आजही घडत आहे. एक तर ते चांगलं पाहू शकत नाही. आपण पाहतो ना, घोडीवर बसू देत नाही, मिशा ठेवू देत नाही. हे प्रकरण आहे. त्यांना तसंच त्यांना पाहावंसं वाटतं, त्यांना दुःखात पाहावंसं वाटतं आणि त्यांना दुःखात पाहून काय मोठा आनंद होतो. त्याला म्हटलेला आहे विहिंसा. तो दुःखात. मग याला विहिंसेला त्याला दुसरे कौर्य पण म्हणतात. दुसऱ्या भाषेमध्ये त्याला काय म्हणतात? कौर्य. कौर्य म्हणजे क्रूरता. म्हणजे ही क्रूरता कशी होते की आपण कोणाचे टर उडवणे, त्याची खूप गंमत करणे आणि त्याच्या मानसिक खच्चीकरण करणे, म्हणजे तो दुखी होत आहे आणि आपण आनंद घेतो. म्हणजे चिडवल्यामुळे काही लोकांना आनंद होते असं नाही आहे. पण जाणून बुजून नाही का त्याला चिडवणं, डिवचणं, टोचणं. जणू नाही का ते एखादी मुलं असतात ना, त्या मुलांचा स्वभाव काय असते, प्राण्याला काही पडला पक्षी वगैरे तर त्याला टोचतात. मग ते फडफड फडफड करतो ना, तर त्यांना मोठा आनंद होतो. अशा प्रकारची ही विहिंसेची बाब आहे. हे झाले 5 द्वेषाचे. आता पुन्हा घाई करू आपण. मी घाईच मोठा करतो. चल, यानंतर आहे लोभाची. लोभाचे 5 प्रकार पाहू आपण. तर याला म्हटलेलं मात्सरी. आपल्याकडे असलेल्या वस्तू, संपत्ती किंवा साधनांचा वापर न करता त्यांना फक्त साठवून ठेवण्याची आणि इतरांना लपवण्याची वृत्ती मात्सरी आहे. आपल्याकडे सगळं काय, पण आपला काढायचं नाही, त्याचा वापरायचा. आपली गोष्ट अजिबात काढायची नाही, ते लपवून ठेवायचं. मात्सर्यामध्ये काय, त्याला मात्सर्य तर माहित नाही, तो शब्द तेवढा मला आवडत नाही. त्याला अव्यारिक, इंग्रजीमध्ये अव्यारिक म्हणजे लाल असा नाही. तर हा असा म्हणजे अवगुण आहे की तो दुसऱ्याचा घेऊ इच्छित आहे, आपला काही देत. त्याला म्हटलेलं आहे म्हणजे तो किती घेऊ आणि किती नाही. आता एक छोटीशी गोष्ट सांगतो. मी हॉस्टेलमध्ये वॉर्डन म्हणून होतो. तिथे मुलं सुट्टीमध्ये जायचे आणि यायचे घरून, तर सगळे काही ना काय आणायचे. ठीक आहे, पण ते असं लपवून ठेवायचे की दुसऱ्याच्या वेळामध्ये चालेल, पण आपला अजिबात द्यायचे. मग मुलं इकडे तिकडे गेले आणि पाहायचे की त्यांचे म्हणजे पेट्या असायचे, ते भरले असायचे चिवड्याच्या ह्याच्याने, ते चकल्या हे ते, पण ते कुणाला द्यायचे नाही. आणि हळूहळू नाही का लपू खायचे. आता ही त्या छोट्या मुलांची गोष्ट नाही. आपण आपला मानवी स्वभाव पाहिला पाहिजे की माझा स्वभाव असा आहे का, लपू खातो का, की दुसऱ्याच्या ज्या गोष्टींवरती माझं लक्ष असते. तर याला म्हटलेलं आहे मात्सर्य. आता अजून मी त्याला विश्लेषण करू शकतो, पण जाऊ दे. आता याच्या पाठीमागे काय, यामध्ये गमावू न देण्याची नीती. याच्या पाठीमागे काय, हा गमावू नये बाबा, हा जाईल, हा संपून जाईल, म्हणून हे नाही गेलं पाहिजे, नाही संपलं पाहिजे माझ्याजवळ, म्हणून तो लपू खाते. दुसऱ्याची संधी मिळाली आणि तिला थोडसा म्हणते, आपला नाही. अशा पद्धतीची भावना आहे. त्यानंतर आहे वृक्ष, काव्यवाचन. याला काय म्हटलेलं आहे, काव्यवाचना, लपवण्याची वृत्ती. वृक्ष म्हणजे स्वतःच्या चुका, दुर्गुण, अकुशल कृती किंवा हेतू लपवण्याची प्रवृत्ती. म्हणून त्या ग्रंथामध्ये खूप चांगला आहे. तिथे काय म्हणतात की एखाद्या माणसाला एखाद्याचे अवगुण सांगे म्हटलं तर तो थांबत, आणि त्याला एखाद्याचे सद्गुण सांग म्हटलं तर तो तोंडातून शब्द नाही. स्वतःची चुका सांगितलं म्हटलं तर चुप.
बिलकुल चूक. आणि स्वतःची बढाई मारू म्हटलं तर मोठमोठ्या गोष्टी. तर हे याला म्हटलेला वृक्ष म्हणजे जो आहे तो काय लपवून घेतो आणि दुसऱ्यांच्या चुकांविषयी फार जागरूक राहतो, ऍक्टिव्ह राहतो, दुसऱ्याच्या चुका शोधण्यामध्ये ऍक्टिव्ह राहतो. तर त्याला म्हटलेलं आहे वृक्ष. त्याच्यामध्ये खोटं बोलणं हे त्याचं एक स्वरूप आहे. पण अनेकदा माणूस खोटं न बोलता सत्य दडपतो. म्हणजे तो जसा आहे ते सत्य सांगत नाही, तो दडपतो एक प्रकारे, नाही का त्याला लपवून ठेवतो, अशी ही भावना. तो इतरांना दिशाभूल करतो यामुळे, जेणेकरून कोणी त्याच्या वर्तमानाशी प्रश्न विचारू नये. म्हणजे पास्ट कोणी विचारू नये, कारण सगळं उघड व्हावं लागतं. तर अशा प्रकारची वृत्ती आहे. त्याच्यानंतर आहे माया. स्वतःचा खरा स्वभाव, क्षमता किंवा अवस्था लपवणं आहोत त्यापेक्षा अधिक चांगले, गुणी, धार्मिक आणि आध्यात्मिक असल्याचे भासवण्याची वृत्ती. माया काय आहे? जे आहे ते नाही, आणि जे नाही ते बोलत. जे तो नाही आहे ते सांगत राहतो, आणि जे आहे त्याला, म्हणून याला माया म्हटले. तो अट्रॅक्ट करण्याचा म्हणजे प्रयत्न आपल्या बोलण्यामधून, आपल्या वागण्यामधून, आपल्या पाहण्यामधून, आपल्या कृतीमधून. त्याचा उद्देश का असतो? लोक माझ्याप्रती अटेन्शन, माझ्याकडे लक्ष द्यावं. म्हणजे तो काय, माया म्हणजे काहीतरी नाही का, तो पद्धती वापरतो आणि लोकांचा आकर्षण आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न जबरदस्त. जेव्हा तो नाही आहे, तो नसतो, त्या गुणांनी युक्त नसतो, पण भासवण्याचा प्रयत्न करतो की मी तसा आहे. याला म्हटलेलं आहे माया. त्यानंतर आहे प्रदास. नाही, सॉरी, प्रदास नाही, माया. ओके, वृक्ष. त्यानंतर आहे माया, आणि त्यानंतर आहे साठ्य. त्याला काय म्हणतात? साठ्य. अप्रामाणिकपणा, सरळ खोटं बोलणं. सरळ खोटं बोलणं. काही केलं असेल, त्याला विचारलं केलं का रे? नाही, पहिले मी केलं. आमच्याकडे एक आमचा पुतण्या आहे, मोठा जोरदार आहे. तर तो कसं खाऊ नाही घेईल असं, आणि त्याला विचारलं की बाबा रे, ही वस्तू आता इथे ठेवली होती, तर ते म्हणे नेली म्हणे का काय? मग काय कुशल दिसते, कुशल दिसते, आणि त्यानेच खाल्लेलं असतं. अशा प्रकारचं सरळ खोटं बोलणं, एखादी कृती करून टाकणं आणि त्या कृतीमधून सरळ सांगणं मी असं केलंच नाही. काही झालं वादविवाद वगैरे नाही का, आणि तुम्ही काही बोलले, त्यांनी दुसऱ्याने सांगितलं तुम्ही पण असं बोलले होते. नाही सर, मी कसं बोलतच नाही, मी बोललोच नाही. मग तिथे चर्चा होऊ शकते का? म्हणजे एखाद्या माणसाने ते ऐकलेलं आहे, तुम्ही त्याला काहीतरी बोललेलं आहे, आणि तुम्ही सर्रासपणे काय म्हणता, मग असं बोलू नाही शकता, मी असं बोललोच नाही. मग तिथे चर्चा होणार का? मग तो माणूस तुमच्यावर खरोखर विश्वास ठेवणार का? ते याला म्हटलेलं साध्य. डायरेक्ट उडवून टाक. त्यानंतर आहे साध्यानंतर उपक्लेश, पाचवा मद. हे मोठं जोरदार आहे, मद. आता इथे मद म्हणजे माहिती आहे? मद माहिती आहे का? काय होतं मध म्हणजे? काय नाही ना, तो मध नाही आहे. मला माहिती होतं तुम्ही या मधाची गोष्ट बोलता. तो मध नाही. मध म्हणजे एक प्रकारचं नशा. मध म्हणजे नशा, जागृती हरवून टाकणं. आणि यामध्ये काय होते? मध म्हणजे स्वतःबद्दलची झिंग, नशा, उन्माद किंवा मस्ती. जसे दारू प्यायल्यावर माणूस वास्तव्य विसरतो. आपण बिचाऱ्या त्या दारूवाल्यांना एवढं स्टॅम्पिंग केलेलं आहे, हा दारुडे आहे, हा दारुडे आहे, हा दारुडे आहे.
जणू तो पाचवा शिवजे होता त्याच्यासाठीच आहे. दारुड्या असेल पण तो प्रामाणिक असेल तर चांगला आहे. पण हा मद मोठा भयंकर. हा मद काय, दारू न पिताही चढते. तो दारुड्या बिचारा त्याला दारुडा म्हणून स्टॅम्पिंग करून टाकतो आणि त्याला दूर लेतो. आपणही थोडस भाषा बदलली पाहिजे धार्मिक लोकांनी, की दारुड्या एखाद्याला नाही म्हणत. ह्या शब्दांचा त्याच्यापेक्षा भयंकर दारुडे मी आता हे सांगणार. मद कसं असतं तर त्याच्यामध्ये हा मद नसून मानसिक मद्य आहे. तारुण्य याच्यामध्ये कशाचं मद आहे? तारुण्य जवानी की नशा. आपण तरुण आहोत, आपल्याला वाटते आपण तरुणच राहणार, आणि त्या तारुण्यामध्ये आपण काहीही चुका करतो. शक्ती असते, ताकद असते, मानसिक शक्ती असते, विचार करण्याची शक्ती असते, शरीराची शक्ती असते. याचा मद चढते, याचा मद चढते. त्यानंतर आहे आरोग्याची. आपण धष्टपुष्ट आहात, निरोगी आहोत, त्याची पण नशा आहे. आपण दुसऱ्यांना नाही का पाहताना नाही की त्याला काहीतरी बोलतो, देख मैं कैसा हूं, हा पण एक नशा आहे. संपत्तीचा नशा. आपल्याकडे खूप मोठी संपत्ती असेल, नोकरी असेल, गाडी असेल, सगळं काय असेल, याची पण नशा असते. आणि त्यानंतर ज्ञान. फार ज्ञानी असो, विद्वान असो, दुसऱ्याला काय समजतच नाही. नंतर आहे सौंदर्य. आपण ब्युटिफुल दिसत असतो, हँडसम दिसत असतो, अट्रॅक्टिव्ह दिसत असतो, याच्या पण नशा आहे. याला म्हटलं मद. पद, मोठा पद असेल त्याची पण नशा, तर म्हणून याला मद म्हटलेलं आहे. तर आता पाहिलं पाहिजे की अशा नशेमध्ये आपण राहतो, कारण या नशेमध्ये मनुष्य काय करतो, बेधुंद होतो आणि इतरांना तो माणूस समजत नाही. ओके. त्यानंतर आहे अविद्येचे आपण प्रकार. तुम्हाला कामाचं वाटून राहिलं नाही, पुढे जायचं की थांबवायचं? शेवटचं आहे अज्ञानाचं. जाऊ की थांबू? सांगू? ओके, ठीक आहे. 5-6 आहे, पण संक्षिप्तमध्ये सांगतो. पहिली गोष्ट आहे विचिकिच्छा. अज्ञानाचं म्हणजे त्याला स्वरूप म्हणजे एक आहे विचिकिच्छा, शंका व संभ्रम. याला कसं पाहिलेलं आहे? धम्म शिक्षक स्वतः आणि मुक्तीच्या मार्गाबद्दल गोंधळ व अविश्वास. तो स्वतःच गोंधळलेला आहे, आणि जो गोंधळलेला आहे ही मनाची अस्थिर अवस्था आहे, जिथे निर्णय क्षमता नसते. या अवस्थेमध्ये आपण निर्णय घेत नाही. घेऊ की नाही, करू की नाही, अशा म्हणजे धरपकड करत आहे. याला म्हटलेलं आहे विचिकिच्छा. तो स्वतः निर्णय घेत नाही. त्यानंतर काही तरुणांना बौद्ध धर्माचे तत्व आवडतात. त्यांना तत्व नक्कीच आवडतात, पण म्हणतात म्हणजे मग पण येऊन जात, पण काय ते हे खरोखर चालतं का? हे खरोखर लागू होईल का? आजच्या काळात टिकेल का? ही विचिकिच्छा. म्हणजे धर्मावर शंका घेणारी वृत्ती. एखाद्या माणसाला ध्यानच करायचं नाही. मुळात काय आहे, त्याला ध्यान करायचं नाही, तर तो काय करेल? ध्यान केल्यामुळे काय होते? करत नाही, करून पाहत नाही. ध्यान केल्यामुळे खरंच चांगलं होते का? तो जगाच्या पलीकडची उदाहरण देतो. मूळ तो सांगतच नाही की मला करायचं नाही. तर याला म्हटलेलं आहे विचिकिच्छा. कोणी सामाजिक बदलासाठी प्रयत्न करतात आणि लोक म्हणतात काय उपयोग, म्हणजे त्याला नाही करायचं. कोणी जो दुसरं चांगलं काम करत आहे तर तिथे नाही का खोड्या काढ, त्याचा काय फायदा आहे, त्याच्याने परिवर्तन होईल का? समाजाची लोक अशी आहेत, बदलणार का? तुम्ही धम्म करता, धम्मानं बसून काय होणार आहे का?
हे धम्म धम्म बसता बसता इंटरनॅशनल झाला संघ. हजारो लोक त्यामध्ये परिवर्तित झाले, जीवन बदलला, अनेक प्रकारच्या लोकांचा लाभ झालेला हे बसणारी लोक. पण आपल्या मनामध्ये शंका असेल, आपण का खोड्या करतो करत काहीच. दुसरा उदुच्च कुच्च मनाची असती नेहमी सतत धावपळ, एका डायरेक्शनने जातच नाही, एका दिशेने जातच नाही. आता हे करूशा वाटते, मग थोड्या वेळानंतर ते करूशा वाटते. बघा आपण अस्वस्थ असलं तर कसं होतं, कधी वाटते पुस्तक वाचली पाहिजे, कधी वाचते आपण लेटलं पाहिजे, कधी वाचते आपल्याला कोणाला तरी फोन केलं पाहिजे. तो एवढा स्थिर असते, बेचैन. ही ती अवस्था आहे. तिसरं आहे म्हणजे तिसरं माझ्याकडे भरपूर आहेत, पण मी सांगत नाही आता, कारण वेळ आपल्याकडे तेवढं नाही आहे. तिसरं आहे दिट्ठी, म्हणजे चुकीची दृष्टी. म्हणजे आपले मतच एवढे विभाजित असतात, याच्याने काय होईल, त्याच्याने काय होईल, दुधाच्या दंबाने काय होईल. म्हणजे विचार दृष्टी जी आहे ते एवढी विचित्र असते की आपण भलत्याच गोष्टीकडे फिरतो. म्हणजे दृष्टीचं एक सांगितलं ना, दृष्टी जर चुकीची असेल तर काल मी सांगितलं, उठ ललिता उठ विड्या फूट. दृष्टी तशी झालेली आहे, विड्या फूट. त्याला चांगलपणा दिसत नाही. तर अशा पद्धतीची ही अवस्था आहे. तर त्याला ते म्हणून म्हणतात की दृष्टी तुम्हाला लाभ होणं फार गरजेचं. दृष्टी चुकीची असेल तर मनुष्य चुकीच्या कृती करतो. तर ही आहे तिसरी. आणि चौथी आहे थीन विद्ध, आळस. हे माणसाला प्रगती करू देत नाही. मनाचा आळस जे आहे ते माणसाला प्रगती करू देत नाही, टाळतो, गोष्टींना टाळत जातो, त्याला प्रलंबित करतो. त्याला एक प्रकार नाही का दूर लोटतो, त्याला दूर लोटते तो, ते करत नाही. तर ही आळसाची प्रक्रिया आहे. याला म्हटलेला मनात सुस्ती, जागृतीचा अभाव, विचार न करणे, ही ध्यान आणि व्यवहार दोन्हीत अडथळा आणते. ध्यानातही अडथळा आणते आणि व्यवहारात सुद्धा आळस आपल्याला अडथळा आणते. तर हे अशा प्रकारचे हे अविद्येचे लक्षण आहे. ओके, तर आता आपण बोलूया सद्धम्माकडे. आता हा इथूनच आपण काय करत आहोत, मनाची मलिनता जर निर्माण झाली तर आपण सद्धम्माकडे वाटचाल करू शकतो. आणि मग सधम्माचा आता स्वरूप आपण पाहू. त्याला सुंदर असं म्हटलेलं आहे धम्मपालन गाथेमध्ये, सब्ब पापस्स अकर्ण कुशलश्च उपसंपदा सचित्त परियोगमन येतन उधान साशन. याचा अर्थ काय, कोणतेही पाप कर्म न करणे, कुशल कर्माची वृद्धी करणे, स्वचित्ताची शुद्धी करणे, हे बुद्धाचे शासन आहे. कुठलेही पाप कर्म म्हणजे इथे आपण कुठे आलो आता सदंबामध्ये, चित्ताची शुद्धी. पहिली गोष्ट काय, चित्ताची शुद्धी म्हणजे नकारात्मक आहे जे मनामध्ये शिरलेला त्याला काढून टाक, आणि मग काय मनाला चित्ताला शुद्ध, चित्त शुद्धी. याला म्हटलेलं आहे सधम्माचं कार्य. त्यानंतर धम्मं चरे सुचरितम नतम दुचरितम चरे. धम्मं चरे सुचरितम म्हणजे धम्म आपल्यासाठी चांगली चर्या आहे. नतम दुचरितम चरे, धम्मचारी सुखम सिद्धी अस्मी लोके परम. म्हणजे चांगल्या प्रकारे धम्म आचरावा, वाईट प्रकारे नाही, असे धम्माचरण केले असता धम्मचारी या लोकी आणि परलोकी सुखाने भोगून येतो. म्हणजे जर आपला मन परिशुद्ध असेल, चित्त आपला परिशुद्ध असेल, तर आपल्या मनामध्ये शुद्धी वाढते आणि त्यामुळे आपला जीवन परिवर्तन होतो. याचं आपल्याला उदाहरण घ्यायचं असेल तर बाबासाहेबांचं घेऊ शकतो. म्हणजे चित्त जर शुद्ध असतं तर कृती कशी होते. बाबासाहेबांचं उदाहरणच आहे आपल्याकडे, ते सधम्माचं स्वरूप होते, कारण त्याने कधीही कोणाचं वाईट केलं नाही, म्हणून ते आपल्यासाठी आदर्श आहे. रिअल हिरो आपले ते हिरो आहे, युवकांचे ते अगदी हिरो आहे.
तर हे कशाचं लक्षण आहे? याचं लक्षण. म्हणून पहिलं जे हे आहे त्याला आपण थोडंसं याच्यामध्ये जोडू आपण, पंचशील विधायकशीला. पहिलं शील काय आहे? विधायकशील मैत्रीपूर्ण कर्म करून. जेव्हा नकारात्मकता नष्ट होते तेव्हा मैत्रीने मनुष्य भरून जातो, आणि जेव्हा मैत्रीने भरतो मनुष्य, तर तो आता काय करू न काय त्याचे संबंध सुधारतात, तो इतरांशी चांगला वागू लागतो. मैत्रीचे जो थोडा एक्सपांड जर केलं त्याला, तर मग करुणा निर्माण होते. करुणा निर्माण झाली तर मग तो मुदीत पण होतो, आणि मग तो शांत पण होतो. बाबासाहेबांना पुन्हा आपण हे करू की बाबासाहेब मैत्रीने भरले. हे सगळं करण्याच्या पाठीमागे कारण हा सदंपाचा पहिला गुण होता, मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो. म्हणजे इथे काय सांगत आहे? फक्त माझं शिलाचरण हे ते नाही. हे सदंबाच्या शील आपल्याला काय सांगते? सदंब काय सांगते? तुम्ही चांगले आहात पण इतरांसाठी काय करता? तुम्ही सुखी आहात, इतरांसाठी काय करता? हे पडताळण्याची गोष्ट की मी काय योगदान देतो. बाबासाहेब म्हणतो पे बॅक टू सोसायटी. माझ्या सोसायटीला योगदान काय आहे? पण हे योगदान का देत नाही? कारण सदंब आपल्याला नाही. मैत्रीपूर्ण कर्म करून कृती अशी की जे मैत्रीयुक्त असते, दुसऱ्याला हिणावण्यासाठी नाही. तर म्हणून हा सदंबाचा भाग आहे. आणि महापुरुषांचे हेच लक्षण ते मैत्रीने भरलेले असतात, म्हणून ते थांबत नाही. एखादा मनुष्य म्हणेल की मैत्रीने भरून गेला, माझ्या मन असं मैत्रीने प्रफुल्लित झालेला, तो घरी बसून राहणार का? त्याला म्हणू शकतो का की हा मैत्रीनं भरलेला माणूस आणि झोपा काढ? खरोखर त्याला मैत्रीने जो भरलेला तो बाबासाहेबांसारखं काम करेल. ठीक आहे, ते तेवढं नाही करेल, मी काही तर करू शकतो. माझ्याकडे जे जे काही चांगलं आहे, मैत्री जर असेल तो देईल ना इतरांना. मग त्याच्या पाठीमागेच आहे, म्हणजे त्याच्या समोर की मुक्त हस्ते दान करू. दुसरं काय? मुक्त हस्ते दान करू. नकारात्मकता निघाली, इथे बुद्ध काय सांगतात? हे केलं पाहिजे. मग तुमच्या हाताने दान झालं, इतरांना मदत झाली. जे जे आपल्याकडे चांगलं आहे ते चांगलं पण आपण इतरांना देता आलं पाहिजे. आपण इतरांच्या उपयोगी पडलं पाहिजे. जसं बाबासाहेब लाखो लोकांचे, तर आपण 2-4 लोकांच्या तो उपयोगी पडू, अशी भावना. मुक्त हस्ते दान करू, मी माझे शरीर शुद्ध करतो. तिसरं आहे शांती, संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो. आता हे जे आहे शांती आणि संतुष्टीचे, बाबासाहेबांचं एक चांगलं उदाहरण आहे. त्यांची मिसेस जी होती रमा आहे, हे फार आधी वारली, पण तरी सुद्धा बाबासाहेब खंबीरपणे आपल्या कार्याला त्यांनी थांबवलं नाही. फार संतुष्ट होते. म्हणजे वयाच्या म्हणजे खूप शेवटी त्यांनी लग्न केलं, तेही आजारपणा. डॉक्टरने त्यांना सजेस्ट केलं, कारण त्यांना त्यांच्या कामामध्ये ते एवढे संतुष्ट होते की या गोष्टीचं त्यांना कधी भानच राहिलं. त्यांना वाटले नाही की आता मी केलं. याला म्हटलं कंटेनमेंट, एक प्रकार का संतुष्ट. जेव्हा आपण संतुष्ट असतो तर आपल्या हातून कशी कामं करतात. नाहीतर मग संतुष्ट नसू तर मग आपली नजर इकडे तिकडे काय फिरत राहते. जर संतुष्ट नसू आपण तर मार इकडे तिकडे आपले डोळे चालले जातात, कृती विचित्र हलचल. हे असंतुष्टीचे लक्षण आहे. पण ज्याचा मन संतुष्ट आहे तो काय करतो? आपली एनर्जी चांगल्या कामामध्ये. जसं बाबासाहेब त्यांची एनर्जी कुठे गेली? समाजाच्या हितासाठी. हे त्यांच्या संतुष्टीचे लक्षण आहे. असं म्हणतात की चांगले चांगले लीडर कशाने खचतात? बाई आणि पाटली. बरोबर आहे का? एखाद्याला मस्त ट्रॅप मध्ये घ्यायचं आहे तर दोनच पर्याय म्हणतात, बाई, पाटली, नाही तर धन. तर अशा प्रकारे जर तो संतुष्ट असेल नेता, आपले नेते पहा, आणि बाबासाहेबांची तुलना करा. शिलाचरणाविषयी ते बोलत नाही, कार्याविषयी बोलतात. तर हे कशाचं हे आहे की संतुष्टी नाही. तर जेव्हा संयम आपल्यामध्ये येते तर तेव्हा मनुष्य संतुष्ट होतो, आणि त्याच्या हातून जे काही कार्य करते ते मोठं आपलातून काम.
तर हा एक सधम्माचा एक लक्षण आहे. त्यानंतर आहे काय आहे? नित्य सत्य सत्य बोल. आता खोटं नाही बोलायचं तर काय करायचं? गुणवंतात तिथेच थांबत पुढचा पाऊल टाकायचं. मग काय बोलायचं? सत्य. जे धम्म आहे ते सत्य आहे, त्याला स्वीकार. चुकीच्या संभ्रमात राहून आपण नाही का चांगल्या गोष्टी कधी कधी सोडून देतो. सत्य म्हणजे जे सत्य आहे त्याला स्वीकार. काही हो सत्य बोलणे, धाडसाने बोलणे, सत्य बोलण्याशी संबंधित आहे, तिथे काही घाबरणं नाही. म्हणून हे सधम्माचं लक्षण आहे. तर हा चौथा झाला. आणि पाचवा स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेव. काय? प्रदीप्त ठेवू आणि प्रदीप्त ठेवू. स्मृतीही ठेवायची आहे, सुस्पष्टही ठेवायचं आहे आणि तेवत ठेवायचं. प्रदीप्त म्हणजे त्याला तेवत ठेवायचं, त्याला विझू द्यायचं नाही. आपला उत्साह, आपली प्रेरणा त्याला आपल्याला म्हणजे विझू द्यायचं नाही. म्हणून ते स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो. तर हे अशा प्रकारे म्हणजे शुद्धीचे लक्षण आहे. आणि याला आपण सधम्माशी जोडू शकतो. कारण एवढं म्हणून चालणार नाही की मी मोठा धार्मिक आहे, हे नाही म्हणतात. फक्त मी मोठा धार्मिक आहो हे म्हणून चालणार नाही. बाबासाहेब काय सांगतात? तिथे थांबू नको बाबा, ते पूर्ण नाही आहे. हे सधम्माकडे वाटचाल आहे. आणि सधम्माकडे जेव्हा वाटचाल होते मग 5 गोष्टी घडतात. कोणत्या कोणत्या? मैत्रीने भरून, दुसरं दानाने तो इतरांना दान देतो, मदत करू लागतो, तिसरं तो संतुष्ट असतो आपल्या जीवनामध्ये, आपल्या कार्याविषयी तो संतुष्ट असतो, चौथा जे काही बोलेल तो सत्य बोलेल, आणि चौथा पाचवा तो स्मृतिमान जागरूक व्यक्ती असतो. जे काही केलं त्याला माहिती होते मी काय करत, कशाकरता करतो, माझा उद्देश काय. आणि तेवढंच नाही तर तो तेवट ठेवतो. ती जी ज्योत आहे, कार्याची जी ज्योत आहे ती तेवट ठेवतो. जे महापुरुषांनी केलं त्यांनीच हा आपल्याला शिकवलं. आपणही धर्म शिकत आहोत आणि बाबासाहेबांचा आपण हा अभ्यास वाचत आहोत, शिकत आहोत. तर आपल्याला हे पाहायला पाहिजे, फक्त धम्माचरण करून चालणार नाही, फक्त शीलवान होऊन चालणार नाही. शीलवान फक्त तुम्हाला पुढे जाण्यासाठी एक पाया आहे. पण तिथे थांबलं आणि आपल्या जीवनाचं रममान झालो तर आपण सधम्माकडे कधीही वाटचाल करू शकणार नाही. आणि म्हणून आपल्याविषयी पण कोणी म्हणावं की धन्य हे हिंगणघाटचे युवा लोक, हे धन्य आहे ज्यांनी आपला जीवन समर्पित केलेला आहे. मला मोठं चांगलं वाटते की हिंगणघाटमध्ये आमचे काही ब्रह्मचारी होते, त्यांचं फार मोठं योगदान. लोक आजही त्यांच्याविषयी बोलतात. विशेषतः म्हणजे प्रसन्न चित्त यांची आठवण करतात. ती व्यक्ती अशी होती म्हणतात की इथे येऊन म्हणजे रिटायरमेंट झाल्यानंतर 3-4 दिवस इथे स्टे करायचा. खरं म्हणजे याला म्हणते काय? सधम्माचा कार्य. याला म्हटलेला उपयोगी जीवन, सदुपयोगी जीवन, इतरांच्या कल्याणासाठी झटणारा व्यक्ती. अशी अनेक लोक आहेत हिंगणघाटमध्ये, योगदान आहे त्यांचं. एवढा मोठा म्हणजे जे विहार किंवा सांस्कृतिक भवन बांधलं, कशामधून? त्यांच्या त्यागामधून. आणि आमचे मित्र आहेत आर्य भूषण, मोठा आनंद होतो त्यांना त्या विहारात की काहीतरी घडलं, आपण काहीतरी करू शकतो. म्हणजे करून पहा, चांगलं कुशल कर्म जर केलं ना आपण, एवढी प्रेरणा मिळते माणसाला आणि मोठा आनंदित राहतो, मोठा आनंदित राहतो. हे सधम्माचे लक्षण आहे. फक्त निव्वळ मी माझ्या शिलाचरण, मला काही घेणं देणं नाही, मग आपण बोधिसत्व आयडियल स्वीकारलं नाही. बाबासाहेबांनी बोधिसत्व आयडियल स्वीकार, इतरांच्या सुखामध्ये सुख मानणे, आपल्या विकासासोबत इतरांच्या विकासाला हातभार लावणे, मदत करणे, जेवढी शक्य होईल तेवढं त्यांना धम्माचरणाकडे ओढणे, त्यांना मदत करणे, जे जे आपण चांगलं करू शकतो त्यांना मदत करत राहणे, हे सधम्माचे लक्षण आहे. आणि महापुरुष असंच आदर्श आहे आणि आपण महापुरुषाचे शिष्य. मग आपलं जीवन तसं
मिळवण्याचा प्रयत्न हळूहळू कारण ती प्रक्रिया एका दमाने होत नाही, पण त्याची स्पष्टता असते. तर आपण हळूहळू आपली दिशा निश्चित करतो. म्हणजे धम्म कशा करता, कारण मला सधम्माकडे वाटचाल करायची आहे. हा दृष्टिकोन घेऊन जर आपण जगलो तर जीवनामध्ये जगण्याचा आपला अर्थ होईल आणि आपल्याला मोठा आनंद होईल. वेळ काही कुणाची जात नाही. जिथून समजलं तिथून सुरुवात करा. आणि आपल्याविषयी कोणी बोललं पाहिजे की धन्य आहेत, ती लोक धन्य होती ज्यांनी समाजासाठी स्वतःला झोकवून दिले, समर्पित केले. अशा प्रकारचे उद्गार भविष्यामध्ये आपल्याविषयी निघाले पाहिजे. तर यामध्ये आपण बाबासाहेबांचं उदाहरण म्हणून घेऊ शकतो आणि बाबासाहेब आपल्यासाठी आदर्श आहे. तर या गोष्टीला अजून हे करण्यासाठी बाबासाहेबांनी हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये 4 प्रतिज्ञा दिल्या, ते बोधिसत्वाचे आहे. तर याच्यामधून पण सधम्म आपल्याला कळतं. पहिली प्रतिज्ञा काय? प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे असे, ती भवसागर पार. सधम्माचं पहिला काम काय आहे? अनेक लोक दुःखी आहेत, कष्टी आहे, दुःखात आहे, संभ्रमित आहे. अनेक लोक असीम म्हटले तर भवसागर आहे एक प्रकारचा, तो भवसागर दुःखाचा सागर आहे. त्या सगळ्यांना आपण प्रतिज्ञा केली पाहिजे की त्यांना दुःखातून बाहेर काढणार पाहिजे. दुसरं प्रतिज्ञा आपण करूया आपणात दोष असंख्य ते सर्व नष्ट करू. आपल्या जरी आपण चांगलं काम करतो पण असंख्य दोष आहे, त्याला आपल्याला काढायचं आहे. म्हणजे आपला मन म्हणजे चित्त आपल्याला शुद्ध करायचं आहे. असंख्य दोष आहे, ते दोष पाहिलं पाहिजे. आपण इतरांच्या चुका पाहतो ते पाहण्यापेक्षा आपल्या चुका पाहिलं पाहिजे. तो एक गुलजारचा चांगला शेर आहे, जिंदगी गुजर गई औरों के नुक्स निकालते निकालते. काय म्हटलं त्याने? जिंदगी गुजर गई औरों के नुक्स निकालते निकालते, अरे इतना अगर खुद को तराशा होता तो फरिश्ते बन गए. नुक्स म्हणजे चुका. आपलं आयुष्य सगळं दुसऱ्याची चुका काढण्यामध्येच गेलं आणि जातो. तेवढं जर स्वतःच्या चुका जर काढल्या असते तर शुद्ध झालं असतं ना, असं त्याचा अर्थ आहे. तिसरी प्रतिज्ञा ते म्हणजे प्रतिज्ञा आपण करूया आहे तर सत्य अनंत, जे शिकतो ते मर्यादित नाही आहे, त्याच्याही पलीकडे सत्य आहे. म्हणजे आपण धम्म सांगतो, सधम्म आहे, अजून आपल्याला स्कोप आहे, भरपूर स्कोप आहे, ते त्याला शिकलं पाहिजे. आहे तर सत्य अनंत, ती पूर्ण आकलण्याची, ते अभ्यास करायचा, त्याला समजून घेण्याची ही प्रतिज्ञा आहे. चौथी आणि शेवटची प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याचा. भगवान बुद्धाचा मार्गच अतुल्य आहे, त्याची तुलना करू शकत. ते साध्य करण्याचे, ते बुद्धत्व प्राप्ती, आपली तळमळ, इच्छा, अभिलाषा आपल्या मनामध्ये आपण बाळगली पाहिजे. हे बोधिसत्वाचं आदर्श आहे. आणि तेव्हा म्हणू शकतो आपण की हे सधम्माकडे वाटचाल होत आहे. तर बंधू आणि भगिनींनो, आपण पाहिलं की मनाची मलिनता दूर करणे हा सधम्माचा उद्देश आहे. आणि दुसरा उद्देश आहे जग हे धम्मराज्य बनवणे. जग हे धम्मराज्य बनवणे म्हणजे नीतीवर आधारित नीतिमान लोक घडवणे. तेव्हाच खऱ्या अर्थानं जग धम्मराज्य बनवू शकते. कोणी कोणावर कुळघोरी करू नये, कोणी कोणावर जबरदस्ती करू नये, कोणी कोणाची चोरी करू नये. कठीण आहे पण सुरुवात कुठून तरी करावं लागेल. म्हणून धम्मराज्य म्हणजे जिथे कुठेही अत्याचार नाही, अन्याय नाही. म्हणून बुद्धाला काय म्हणतात की धम्माने ते शासन करतात. लोक पावरने शासन करतात आणि बुद्ध धम्माने शासन करतात, लोकांना पावर मोडणी नाही. तर हे सधम्माचे लक्षण आहे. असो, तर बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वांनी शांततेने ऐकला त्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो. आणि आशा करूया की आपण आपापल्या गटामध्ये मोकळ्या मनाने चित्त मनाविषयी जास्ती बोलायला लागेल. मी सांगितलं ना, औरों की जिंदगी गुजर गई औरों के नुक्स निकालते निकालते, इतना अगर खुद को तराशा होता तो फरिश्ते बन गए. चांगलं व्यक्तिमत्व निर्माण झाला असता. त्याच्याविषयी बोलायला लागेल. कठीण आहे पण बोला. तर चर्चा करा आणि सधम्मासाठी आपण काय ठरवलेलं आहे, काय योगदान देऊ इच्छितो, आपली काय प्रेरणा आहे.
भविष्यामध्ये आपण काय करू इच्छितो, काय अंडरस्टँड झालेलं आहे धम्मामध्ये याच्याविषयी चर्चा करा. तर आपण सर्वांनी शांततेने ऐकला त्याबद्दल धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. खरोखरच मी आदरणीय समाजराज रत्नोदय यांचे खूप खूप आभार मानतो, पुण्यानुमोदन करतो. कारण त्यांनी म्हणजे मनाची मलिनता दूर करणे आणि जग हे धम्मराज्य बनवणे या विषयावरती अतिशय सुंदर असा प्रकाश टाकलेला आहे. आपल्याला अगदी सोप्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी सांगितलं की आपल्याला म्हणजे अधर्माकडून म्हणजे धम्मच नाही तर अधर्माकडून सद्धर्माकडे जाताना ज्या गोष्टी महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत त्या आपल्याला आचरणात आणायच्या आहे आणि आपल्याला म्हणजे जग हे धम्मराज्य बनवण्याच्या बाजूने कार्य करायचं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण. तेव्हा मी त्यांचं खूप खूप आभार मानतो, पुण्यानुमोदन करतो. आपणही ग्रहणशीलतेने ऐकले आहे तेव्हा आपण सुद्धा म्हणजे पुण्यानुमोदन करा तेव्हा आपण सुद्धा मी पुण्यानुमोदन करतो. आता यादी जे काही पुष्प गुंतलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे. याला गुण कशा प्रकारे घेतं ते पण महत्त्वाचं आहे. आता हे पुष्प आहे, सुंदर आहे, तर ते पुष्प कसं म्हणजे महिला समजा सुंदर म्हणून ते आपल्या खोप्याला लावू शकतात. सुंदरतेचं